मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांसाठी पैशाचा विषय अपरिहार्यपणे तणावपूर्ण आहे. आमचे वैयक्तिक वित्त व्यवस्थापित करणे क्लिष्ट किंवा वेळखाऊ वाटू शकते. चांगली बातमी अशी आहे की जपानमध्ये जिथे जीवनाकडे जाण्याचा झेन दृष्टिकोन अधिक प्रमाणात प्रचलित आहे, पैशाशी चांगल्या नातेसंबंधासाठी एक मार्ग कोरला जात आहे. केन होंडा यांनी त्यांच्या पुस्तक हॅपी मनीद्वारे हॅपी मनीमध्ये लेखक केन होंडा यांनी आम्ही आमची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती पाहण्याचा मार्ग पुन्हा शोधतो. पैसा पाण्यासारखा वाहतो आणि पाहुण्यासारखा येतो हे आपल्याला समजेल. आम्ही आमच्या स्वतःच्या वृत्तींचा पुनर्विचार करू आणि लहानपणी आम्हाला शिकवलेल्या पैशांबद्दलच्या समजुतींद्वारे ते कशा प्रकारे आकारले गेले याचे परीक्षण सुद्धा करू. जेव्हा आपण पैशांबद्दलची भीती आणि चिंता बरे करतो तेव्हा आपण यशस्वीरित्या समृद्धी आणि शांतता प्राप्त करतो. आर्थिक सुरक्षितता आणि आनंदाचा हा झेन मार्ग आहे. पुस्तकाचे पान वाचल्यानंतर मी याद्वारे या अप्रतिम पुस्तकातील 35 महत्त्वपूर्ण धडे सूचीबद्ध करतो. ही उदाहरणे मला चिकटवलेली आहेत. मला माहीत आहे की मला दिवसेंदिवस या शिक्षणाचा सराव करणे आवश्यक आहे. हे शिक्षण शब्दबद्ध आणि जोडलेले आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांना समजेल आणि आत्मसात सुद्धा आपण करू शकता. तुम्हाला इतर सर्वकालीन सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांमधून अशा शिक्षणाबद्दल वाचण्यात किंवा व्हिडिओ ऐकण्यात स्वारस्य असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे जाऊया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आत्तासाठी जर तुम्हाला हॅपी मनी बद्दल जाणून घ्यायचे असेल आणि मी त्यातून काय शिकलो तर ते धडे मी तुम्हाला सांगतो. आमचा असा समज आहे की जर काही लोकांना भरपूर पैसे मिळाले तर आम्ही पैसे कमावण्याच्या संधीपासून वंचित राहू. आम्हाला वाटते की पैसा मर्यादित आहे. पैशाच्या कमतरतेबद्दलचा हा चुकीचा विश्वास लोभ, मत्सर आणि भीती यासारख्या नकारात्मक वर्तमानांना चालना देतो. अमर्याद पैसा आहे आणि घाई नाही यावर तुमचा खरोखर विश्वास आहे का याची कल्पना करा. प्रेम आणि आनंद निर्माण करण्यासाठी वापरलेला पैसा म्हणजे आनंदी पैसा. यात अत्यंत वेगवान चक्रवाढ दर आहे. आज तुमच्यासाठी पैसे आहेत आणि भविष्यातही तुमच्यासाठी असतील यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत असाल तर तुम्ही आनंदी आणि समाधानी जीवन जगत असण्याची शक्यता आहे. तुम्ही श्रीमंत नसाल पण तुम्हाला धन्य वाटण्याची शक्यता आहे. पैशाने आनंद विकत घेता येत नाही, काहीही करू शकत नाही. तथापि भूतकाळातील रागापासून आणि भविष्यापासून त्यांच्या चिंतांपासून मुक्त होणे आपल्या बाजूने असलेल्या पैशाने खूप सोपे आहे. तर बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्यक्तीचा आनंद थेट पैशाच्या प्रमाणात वाढतो, परंतु केवळ 1 दशलक्ष USD पर्यंत वाढतो, जे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचे अंदाजे भाषांतर करते. त्या पलीकडे परस्पर संबंध थांबतो आणि ते काहीतरी वेगळे असावे जे तुमच्या आनंदाला चालना देते. प्रेम म्हणजे भीती सोडून देणे. पैशाने तुमची आजपर्यंत कशी सेवा केली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आणि नंतर भविष्याची चिंता न करता पैशाशी तुमचे आनंदी नाते कृतज्ञतेने सुरू होते. तुम्ही आतापर्यंत ज्या मार्गाने सोबत आला आहात ते तुम्हाला मिळेल. गोष्टी जमा करण्यावर नाही तर अनुभव घेण्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही एका क्षणापासून दुसऱ्या क्षणाकडे, एका ध्येयाकडे दुसऱ्या क्षणाकडे धावत असाल तर तुम्ही जीवनाचे सौंदर्य गमावत आहात. शेअरिंग हा जीवनातील प्रत्येक क्षणाचा एक भाग असला पाहिजे. मग तुम्ही आनंद, दुःख, पैसा, प्रतिभा किंवा काही शेअर करत असाल. तुम्ही काय शेअर करता याने काही फरक पडत नाही. तुम्ही भेटता त्या प्रत्येकासह फक्त शेअर करा. एवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही जितके अधिक सामायिक कराल तितके तुमच्या जीवनात अधिक विपुलता येणार आहे. आपण ज्याची प्रशंसा करतो त्याची प्रशंसा करतो. घाबरून पडून जाण्याने काहीही चांगले होत नाही. भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा सामना करणे. आनंदी तसेच समृद्ध जीवन जगण्यासाठी दयाळूपणा, औदार्य आणि कृतज्ञता हे 3 मूलभूत गुण आहेत. आपलं जीवन जगायला सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे जगातील सर्व रोख रक्कम येईपर्यंत थांबण्याची गरज नाही. सुखी आणि समृद्ध पालकांची मुले नंतरच्या आयुष्यात चांगले काम करतात, कारण त्यांचे पालक पैशासाठी जास्त काम करण्याऐवजी त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवतात. जोपर्यंत आपण ध्येयाने चालत नाही तोपर्यंत आपल्या खर्चाला आपल्या वाढलेल्या उत्पन्नाचा
फायदा घेण्याची सवय असते आणि काही काळ ते उत्पन्न न मिळाल्यास काय होईल याची कल्पना करा. भीती, संभ्रम आणि चिंता या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. हे सूचित करते की तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहात. एखाद्या गोष्टीबद्दल मौखिक आभार मानणे खूप छान वाटते, परंतु जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांकडून पैसे किंवा भेटवस्तू घेतो तेव्हा आपल्याला अधिक कौतुक वाटते आणि आपल्या कृतीमुळे त्यांचा खरोखर सकारात्मक परिणाम झालेला आहे असे आपल्याला वाटते. आम्हाला मोलाचे वाटते. बहुतेक लोकांची पैशाशी कठीण नाते असते कारण ती कमावण्याची आणि खर्च करण्याची पद्धत अस्वास्थ्यकर असते. उदाहरणार्थ, पुष्कळ लोक त्यांना आवडत नसलेल्या नोकरीवर काम करतात आणि तणाव लवकर वाढतो. पैसे कमवण्याच्या कृतीत दुःख अंतर्भूत होते. प्रत्येक वेळी असा पैसा वापरला की आपल्या लक्षात न येताही तणाव, वेदना किंवा चिडचिड अशा भावना येतात. भावना पैशामुळे नसून कामामुळे असल्या तरी काम आणि पैसा यांच्यातील सीमारेषा पुसट होत जाते. कामाच्या बरोबरीने पैसा होतो. पैसे खर्च करणे म्हणजे ते परत मिळवण्यासाठी अधिक काम केल्यासारखे वाटते. आनंदी लोक अशा पद्धतीने अशा गोष्टी करून पैसे कमावतात ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो. जेव्हा ते खर्च करतात तेव्हा त्यांना आनंद वाटतो कारण त्यांना आता अधिक मिळवण्यासाठी जे आवडते ते करावे लागते. उत्कट आणि उत्साही लोक पैसे आकर्षित करतात. सामान्यतः जेव्हा जास्त पैसा येतो नंतर बाहेर जातो तेव्हा आपल्याला आयुष्याबद्दल खूप चांगले वाटते. जीवनातील हीच वेळ आहे जेव्हा आपण जीवनाचा आनंद लुटला पाहिजे. भूतकाळातील सर्व कठोर परिश्रम आणि चिकाटी आम्हाला बक्षीस म्हणून परत येत आहे. लोकांची सेवा करणे आणि त्यांना आनंद करणे हे आपण करत आहोत हे लक्षण आहे. आम्ही काही लोकांना असे वाटू लागते की हे कायमचे चालू राहील आणि त्यांचे जीवनमान उंचावेल आणि मग ते जगण्यासाठी संघर्ष करतात. कितीही पैसा तुम्हाला आनंदी करणार नाही. आनंद अनुभवांमधून येतो ज्यापैकी काही पैसे तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. त्यामुळे तुम्ही अधिक कमावले पाहिजे आणि अधिक खर्च केले पाहिजे. पैशाचा प्रवाह चालू ठेवा. प्रवाहात सहभागी व्हा. जर तुमच्याकडे दिवसासाठी उद्देशपूर्ण योजना नसेल तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवले असले तरीही तुमचे जीवन उदासीनतेकडे जाणार आहे. जर तुम्ही पुरेसा स्टॉक, नेटवर्थ आणि प्रवाह, उत्पन्न आणि खर्च तयार केला तर तुम्हाला आनंदी पैशाचा आनंद मिळण्याची शक्यता आहे. लोक त्यांचे पैसे कसे मिळवतात? जलद आणि सहज किंवा हळू आणि स्थिर. ते गमावण्याची त्यांची प्रवृत्ती देखील आहे. जे लोक पटकन पैसे कमावतात ते लवकर गमावतात. तसेच ते यासाठी तयार नसतात. त्यांची बौद्धिक संपत्ती त्यांच्या आर्थिक संपत्तीशी जोडू शकत नाही. तुम्ही काय करता ते नाही, तुम्ही ते कसे करता ते आहे. तुम्हाला आनंद वाटत असलेल्या क्षेत्राला शोधण्यासाठी आणि तुमची कौशल्ये चमकू शकतील असे अनेक दशके लागू शकतात, परंतु तरीही ते फायदेशीर ठरू शकते. आपण अधिक पात्र आहोत असे सतत वाटणे हा आपले जीवन जगण्याचा धोकादायक मार्ग आहे. कायमस्वरूपी अधिक मिळत राहणे केवळ अशक्य आहे. आपल्याला कुठेतरी समतोल स्थिती शोधण्याची गरज आहे. पैसे आल्यावर त्यांचे आभार माना आणि ते बाहेर पडल्यावर त्यांचे आभार माना. प्रवाहावर विश्वास ठेवा. आपल्या जीवनावर विश्वास ठेवा. तुमच्या आवडीच्या धर्मदाय संस्थेला पैसे दान केल्याने आनंदी पैशाचा प्रवाह होतो. हे तुम्हाला आत्मविश्वास देते की तुमच्याकडे पुरेसे आहे. जेव्हाही तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटता तेव्हा त्यांच्यासाठी काही लहान छोटीशी भेटवस्तू मिळवा. जेव्हा तुम्ही देत असाल तेव्हा प्राप्तकर्त्याच्या अपेक्षेपेक्षा थोडे अधिक द्या. मी पाहिलेली कुटुंबे सर्वात आनंदी आहेत जी त्यांच्या मुलांशी पारदर्शक आहेत. पैशांबद्दल आणि इतर सर्व बाबतीत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या भेटवस्तूंवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत इतर कोणीही करणार नाही. तुमच्या मृत्यूशय्येवर तुम्हाला पैसे आठवतील किंवा तुमचे बँक खाते तपासण्याची शक्यता नाही. तुम्हाला फक्त तुमच्या प्रिय व्यक्ती आणि तुम्ही तयार केलेल्या आठवणी लक्षात राहतील. मित्रांनो, आशा आहे की हे 35 महत्त्वपूर्ण धडे तुमच्या विचार प्रक्रियेला काही प्रमाणात आकार देण्यात मदत करतील आणि तुमचे पैसे आणि आयुष्य चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करतील. आशा आहे की तुम्ही तुमचे पैसे हॅप्पी मनीमध्ये बदलू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.